नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. फोडाफोडीच्या राजकारणात थेट उद्धव ठाकरेंचा विजय. रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीआधीच सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेना व भाजपमध्ये चुरस सुरू झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते फोडण्याचे काम शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आले होते. मात्र आता भाजपाकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत मित्रपक्षानेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना बालेकिल्ला असलेल्या नाचणे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य शाखा प्रमुखांनाच फोडण्याचे काम भाजपाने केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मागील 2 दिवसापासून पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात कार्यकर्त्यांमध्येच पक्षप्रवेशाबद्दल वादावादी झाली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी नाचणे जिल्हा परिषद गटावर लक्ष घालत नाचणे येथील कार्यकर्ते व महिलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला. अलीकडे मात्र मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच सुरुवातीला इतर पक्षातील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांच्या रांगा शिंदे गटातील पक्षप्रवेशासाठी वाढल्याचे दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे पक्षप्रवेश बिलकुल रद्द आणि थंडावले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसे उद्धव सेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची याकडे आयाराम गयारामांचे लक्ष लागले आहे. मनसे आणि उद्धव सेना यांची युती झाल्यास शिंदे गटात असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार यावरून आता कार्यकर्ते आणि नेते संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे. जर उद्धव सेनेची युती झाली तर शिंदे गटात गेलेले अनेक नाराज मंत्री आणि आमदार पुन्हा ठाकरे गटात येऊन मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना आहे.